अमरावतीत वादळी पावसामुळे जोरदार फटका, सर्वसामान्यांचं मोठं नुकसान. काल झालेल्या गारपिटीने आणि मुसळधार पावसाने अमरावतीकरांची तारांबळ उडवली. मोठ्या प्रमाणात अमरावतीमध्ये गावांना या पावसाचा फटका बसला. गारांचा पाऊस, सोसाट्याचा वारा यामुळे अतोनात नुकसान झालं. वीज पुरवठा खंडित झाल्यानं लोकांना मनस्तापाला सामोरं जावं लागलं. अमरावती जिल्ह्यातील रामासाऊर या गावात अनेक घराची छपरं उडाली, तर रात्रीपासून गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. नागरिकांच्या घरातील जीवनावश्यक वस्तू, इलेक्ट्रॉनिक साहित्य पूर्णपणे पावसात भिजलं, तर यासह वर्षभरासाठी घरात साठवून ठेवलेले अन्नधान्य सुद्धा पावसात भिजल्यानं खराब झाले. दीपाली प्रफुल्ल चव्हाण, हे माझं घर पुरं पडलेलं आहे. 7:30 वाजता पाऊस आला, चक्रीवादळ आलं तर पुरं उडून गेलेलं आहे. गहू, तांदूळ, डाळ, हरभरे, तूर सगळी बेकार झालेली आहे. पीठही नाही राहिलेलं आहे, सगळं ओलं कीच झालेलं आहे. असं म्हणजे खाली काही राहिलेलं नाही आहे. आमचं काही म्हणणं नाही, आम्हाला फक्त चांगलं घर, जे आमचं नुकसान झालं ते भरपाई, दुसरं आम्हाला काहीच मागणी नाही आहे. फक्त आम्हाला मदत करा, एवढंच आमची कृपा आहे. काही ना काही आम्हाला द्या, दुसरं आम्हाला काही नाही पाहिजे. आमचं जे घर तुटलं आम्हाला ते सुधरून द्या. आम्हाला जे आमचं अनाज बेकार झालेलं आहे ते द्या. दुसरी आमची मागणी कोणतीच नाही आहे. सायंकाळी जवळपास 7च्या दरम्यान आलं इथे, आणि इथे जवळपास 100 ते 150 घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आणि मोठ्या प्रमाणात पक्षी गेलेले आहेत. जे काही भरून न निघणारे येण्याचे, विशेष म्हणजे ज्या चिवताई आहे, जे सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, त्या मोठ्या प्रमाणात मृतावस्थेत आहेत. आणि इथली जी लाईनची परिस्थिती आहे, तर लाईन तर जवळपास 2 दिवस तर काही शक्य होणार नाही असं वाटते. कारण मोठ्या प्रमाणात खंबे वगैरे, पूर्ण तार, खंबे आणि घराचे कनेक्शन हे पूर्णतः उद्ध्वस्त झालेले आहे. आणि काही नाही, आता आमची मागणी अशीच आहे की जे काही लोकांचं नुकसान झालं आहे ते प्रशासनात थोडीशी आमच्या गावाला मदत व्हावी, एवढीच आमची अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, अमरावती.